नमस्ते, मी उज्ज्वला महाराष्ट्र पुण्याहून. आपले एक व्ह्यूअर आहे श्रीदत्त सावंत म्हणून. त्यांच्या रिक्वेस्टवरून हा व्हिडिओ मी बनवते आहे आणि माझ्याकडे कोणकोणती झाडं आहेत हे मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर सुरुवात करूया या पहिल्याच सिंगोनियम या झाडापासून. हे एक शोभेचं झाड आहे आणि शोभेचा आळू असं सुद्धा याला म्हटलं जातं. याचं नाव सिंगोनियम. त्यानंतर हा आहे पान ओवा, म्हणजे याची पानं असतात. जो आपण स्वयंपाकघरात ओवा वापरतो तो हा नाही आहे. या पानांपासून भजी बनवतात. त्यानंतर हे आहे पोल्का डॉट. पोल्का डॉटच्या 3 व्हरायटी आहेत माझ्याकडं. हे पांढऱ्या डॉटचं, गुलाबी डॉटचं, आणखीन एक लाल डॉटचं पुढं आहे. इथं मी गुलबक्षीची काही बिया लावलेल्या आहेत. त्यानंतर हा मोगरा आहे ज्याला आता 3रा बहर येऊन गेलेला आहे. इथं आबोली आहे, केशरी रंगाची आबोली आहे. भगव्या रंगाची आबोली माझी खराब झाली आणि त्याचं पाहूया, त्याचं मी तुम्हाला नंतर सांगेल काय झालं ते. हा पण एक छोटीशी मोगऱ्याची कटिंग लावली होती मी. त्यानंतर इथं पुढे एक छोटंसं पर्सुलिनचं झाड आहे ज्याला पिवळी फुलं येतात आणि ही सगळी रेनलिलीची व्हरायटी आहे. पांढऱ्या रेनलिलीची व्हरायटी आहे आणि मधलं एक पिवळ्या रेनलिलीची असावी असं वाटतं, कारण अजून तर त्याला फुलं नाही आलेली. त्यानंतर पलीकडं मी इथं ब्रह्मकमळाची पानं आणून लावली आहेत. त्याला फूट दिसतीये मला, पाहूया पुढं काय होतंय ते. हा एक मोगऱ्याचाच प्रकार आहे. मोगऱ्याचे 2 प्रकार आहेत, एक मदनबान आणि हा एक मोगरा. इथं लिंबाची मी छोटी छोटी बिया लावलेल्या आहे आणि त्याच्यामध्येच एक गणेशवेल आलेला आहे. हे हिरव्या आबोलीचं झाड आहे माझ्याकडं. त्यानंतर हे पलीकडं आहे ते मेफ्लावरचे कंद आहेत. हे एकाच कुंडीमध्ये 5-6 कंद उगून आलेले आहेत. त्यानंतर हे आहे बेबी सनरोज. हे पण कटिंगमध्येच लावलेलं आहे मी. याचं मदर प्लांट गॅलरीमध्ये आहे, पुढं ते तुम्हाला दाखवते. त्यानंतर हे सगळे पोर्चुलाकाची व्हरायटी आहे, जी देशी पोर्चुलाका आहे, जे कॉमन कलरमध्ये येतात. त्यांची ही 3ही कुंड्या आहेत. एकत्र करून लावलं होतं मी. मला वाटलं वेगळं येईल, पण नाही, ह्या 3ही सेमच निघाल्या. कटिंग वगैरे सगळी एकत्र करून लावली होती मी. इथं छोटंसं हे वंडरिंग जिओ लावलं आहे छोट्याशा बॉटलच्या वरच्या भागामध्ये. आणि ही सगळी झाडं खिडकीच्या ग्रिलमध्ये लावलेली आहेत. इथं ऊन छान येतं आणि दुपारचं वगैरे ऊन इथं छान येत असल्यामुळं ही फुलझाडं इथं लावली याला, त्याच्यामुळं चांगली फुलं येतात. आता आपण हे पाहूया. इथं पहा, ह्या लिंबाच्या बिया लावल्या होत्या मी आणि त्याच्यामध्येच खतामध्ये जे माझं गणेश वेलाच्या बिया असतील, जे माझ्याकडे गेल्या वर्षी गणेश वेलाचं झाड होतं, त्या बिया उगवून आलेल्या आहेत. पावसाळ्यात उगवून आल्यात खरं. आता त्यांना फुलं येईपर्यंत खूप वेळ जाणार आहे. कदाचित पावसाळा संपेपर्यंत येतील त्याला फुलं, पण याची बियांची लागवड खरं तर फेब्रुवारीमध्ये करतात. आता बघूया ह्याला फुलं येतात का काय ते. पण हे फक्त त्या सीझन पुरतंच असतं. थंडीमध्ये हे डॉर्मन्सीमध्ये जातं. त्यानंतर इथंसुद्धा ही हॉलची खिडकी आहे माझी आणि इथंसुद्धा हे सिंगोनियमची कटिंग लावली आहे मी. जो मगाशी मी सिंगोनियम दाखवला त्यातूनच कटिंग काढून लावल्यात. आणि तिथंच एका छोट्याशा कपामध्ये पाण्यामध्ये मी हे स्नेक प्लांटचं एक पान ठेवलं होतं आणि त्याला पण आता फूट आली आहे. ते यावरचा मी एक व्हिडिओ बनवेल, तेव्हा याची कशी हे करतात, एकापासून जास्त प्रॉपगेट करतात. इथे सुद्धा पहा, एका पानापासून बनलेले हे सगळे बेबी प्लांट आहेत. हे सगळे स्नेक प्लांटचेच आहे, सेन्सेवेरियाची व्हरायटी. आणि हे मुख्य मदर प्लांट आहे. पहा तुम्ही, इतकं सुंदर दिसते, कमळासारखं छान असं. 2 कुंड्या आहेत माझ्याकडे सेन्सेवेरियाच्या. हे बघा, ह्या दोन्ही इकडे एक आणि इकडे एक. आणि हे मध्ये डेव्हिड बॅकबोन किंवा नागदोन ज्याला म्हणतात, त्याची एक व्हरायटी आहे. याच्यासुद्धा 2-3 व्हरायटी आहेत माझ्याकडं. आणि हे सगळे कोकोडामा बनवलेले आहेत. सिंगोनियमचं कोकोडामा आहे. त्यानंतर मनी प्लांटचे 2 बनवलेले आहेत. हा माझा एक प्रयोग आहे आणि तो सक्सेस झाला की त्याच्यावरचा व्हिडिओ बनवेल मी. त्यानंतर हे स्पायडर प्लांटसुद्धा कोकोडामामध्येच लावले. हे क्रिपलिंग चार्ली आहे. छान वेल असती याची. यालासुद्धा वर्ष झालेलं आहे खरं तर. या दिवसांमध्ये याची वाढ चांगली होते. एका बॉटलमध्ये, चॉकलेटच्या बॉटलमध्ये कट करून हे क्रिपलिन चार्ली लावलेलं आहे. किती सुंदर दिसत आहेत. पानं पहा तुम्ही, पुदिन्यासारखी. पण ही शोभेची वनस्पती आहे. आणि हे सगळे वंडरिंग जिओ छोटे छोटे कटिंगमध्ये लावलेले आहेत. चांगले वर चढतो याचा वेल. यालासुद्धा चांगली वाढ असते.
हे पण पहा तुम्ही, डेव्हिड बॅकबोन त्याची व्हरायटी आहे आणि ही सगळी कोरफड आहे. याला बेबी प्लांट आले होते जे मी डिवाईड करून लावलेत, पण त्याच्यामुळं माझं मदर प्लांटच खराब झालं आहे, पण होईल हळूहळू. त्यानंतर हे स्पायडर प्लांट आहे जे तुम्हाला मी दाखवलं होतं कसं लावायचं ते. आणि हे सगळे सीडलिंग, भेंडी, गवार आणि मुळा या खिडकीमध्ये आहे. शिवाय इथं जास्वंदाची जी कटिंग लावली होती ती आहे. याला धक्का लागणार नाही अशा जागी इथं ठेवलं आहे मी. इथं त्याच्यामुळं खूप ऊन पण नाही लागत आणि पाऊस पण येत नाही. मला पाहिजे तेवढं पाणी मी त्यांना देऊ शकते. इथे एक ॲग्लोनिमाची व्हरायटी लावली आहे. त्यानंतर हे कॅलेडियम आहे. कॅलेडियमच्या पण 2-3 व्हरायटी आहेत माझ्याकडं. आणि कॅलेडियमच्या मागे हे मनी प्लांट आहे. मनी प्लांट, प्लेन मनी प्लांट आणि हे मार्बल मनी प्लांट आहे. आणखीन एक मनी प्लांट आहे पण मी ते पाण्यामध्ये वाढवते. त्यानंतर ही सगळी सीडलिंग जी रिसेंटली आपण केली होती, हा घेवड्याचे बी आहेत, बीन्स म्हणतो ज्याला आपण, श्रावणी घेवडा. आणि हे कॉर्डिलाईनचं झाड आहे, कटिंग थ्रूच लावलेलं आहे मी, छान वाढलेलं आहे. हे आहे ड्रेसिना महात्मा किंवा लकी प्लांट ज्याला म्हटलं जातं. पानं थोडीशी खराब आहे, धुळकट, त्यांना फवारा केल्यानंतर ती स्वच्छ निघतील. आणि हे पोल्का डॉटची 3री व्हरायटी. इथं खाऊच्या पानाचा वेल लावला आहे मी, पण बहुतेक ते खराब झालेलं आहे. बघू आपण आता पुन्हा त्याचं काय करायचं ते. हे लाल डॉटचं, हिरव्या पानावर लाल डॉट असणारं पोल्का डॉट आहे. याच्यावर आपण ट्रीटमेंट केली होती आणि यांनीसुद्धा छान वाढ धरलेली आहे. हे एक ॲग्लोनिमाची व्हरायटी आहे मोठ्या पानांची. त्यानंतर हे लकी बांबू. लकी बांबूचा पण व्हिडिओ आहे, तुम्ही पाहू शकता याची काळजी कशी घ्यावी, कसं वाढतं हे झाड. हे आहे माझ्याकडे नागचंपाचं झाड. 3 वर्षाचं झाड आहे हे. ऑलमोस्ट 2 संपलेली आहेत आणि 3रं चालू आहे. अजून काही ह्याला फुलं नाही आलेली. व्यवस्थित सेट झालं की याला सुद्धा फुलं येतील. त्यानंतर हे आपण हळदीचे कंद, आल्याचे कंद लावलेली इथं कुंड्या आहेत. इथं थोडंसं ऊन भेटतं यांना सकाळ संध्याकाळचं. त्यानंतर ही आपली आळूची पानं आहेत सगळी. हा वडीचा आळू आहे. या वांडरिंग जिओच्या कटिंग लावल्या होत्या मी आणि छान आलेल्या आहेत. अशा 3-4 बॉटल तयार केल्या होत्या आणि सगळ्यामध्ये हे छान येतं. त्यानंतर इथं हे ॲम्ब्रेस लिलीचे कंद आहेत जे तुम्ही पाहिला असेल याचा व्हिडिओ, मी हे ऑनलाईन मागवले होते. इथं आहे निशिगंधाचे कंद आणि हे आहे आपलं फॉक्सटेल फर्न. हे पण एक शोभेचं झाड आहे आणि खूप सुंदर दिसतं. त्यानंतर इथं हे हायड्रेंजियाचं जे मी आत्ता रिसेंटली खरेदी केलं होतं, जे तुम्हाला दाखवलं, अजून रिपोर्ट पण नाही केलेलं. हे इथं मागे 2 जास्वंदाची झाडं आहेत आणि याला पानं काढल्यानंतर एक कळी आलेली झाड दाखवलं होतं मी तुम्हाला. त्यानंतर इथं गोकर्णाचं झाड आहे. शिवाय इथं मध्ये आहे हे अनंताचं झाड. याला पण अजून फूल नाही आलेलं. मुळं सेट झाली की या सगळ्या झाडांना फुलं येणार आहे. आणि हे आपलं आडेनियमचं झाड. इथं मी याची कटिंग केली होती फेब्रुवारी महिन्यामध्ये. याला पण ह्या वर्षी फुलं नाही आलेली, पण मला या झाडाचं कोडेक्स खूप आवडतं, त्यामुळं मी फुलांच्या वगैरे भानगडीत पडत नाही. इथं डे लिलीचं हे कंद लावला होता, इथं मागे दिसतोय तो गवतासारखा. आणि इथं मागे क्राऊन ऑफ थ्रोनची कटिंग लावली होती, त्याला पण फुलं नाही आलेली अजून. इथं रुक्मिणीचं झाड आहे, पिवळ्या फुलांचं झाड, एक्झोरा ज्याला म्हणतात. त्यानंतर मध्येच एक सॉन्ग ऑफ इंडिया आहे. ही आपली तुळशीचं कृष्ण तुळशीचं रोप आहे हे आणि चांगलं वाढतंय. हे तुळशीचं रोपाची वाढ ह्या दिवसांमध्ये चांगली होती. याला असं वरचे शेंडे खुडून टाकले की घनदाट बनत जातं हे झाड. अजून हे हवं तितकं घनदाट झालेलं नाही आहे, याला हळूहळू असं खुडत राहायचं, त्यानंतर हे घनदाट बनतं. हे पुढं सोनटक्क्याचे कंद लावलेले आहेत, अगदीच यावर्षी लावलेले आहेत, त्याच्यामुळे याचा व्हिडिओ आत्ता तरी शक्य नाही आहे. हे सॉन्ग ऑफ इंडियाची एक कटिंग लावली होती मी आणि इथं ह्या छोट्याशा ह्याच्यामध्ये आलं लावलेलं आहे. इथं पण हे रुक्मिणी म्हणजे एक्झोराचं लाल रंगाच्या फुलांचं झाड आहे. हा आहे डबल निशिगंधाचा कंद. हा सुद्धा अगदी फेब्रुवारीमध्येच लावलाय, त्यामुळं हे एवढंच वाढलंय. अजून याला पण फुलं नाही आलेली आणि यावर्षी मला वाटत नाही याला फुलं येतील. आणि हा आपला लाडका कढीपत्ता. याला वरचे शेंडे खोडत राहिल्यानंतर खालून छान फूट येते, घनदाट बनतं, शिवाय पानंसुद्धा लांब होतात. ही कॅलेडियमची 2री व्हरायटी आहे. हे सुद्धा फेब्रुवारीमध्ये मी कंद लावले होते.
याच्यामध्ये आणखीन एक व्हरायटी आहे माझ्याकडं. त्यानंतर इथं आहे हे हिरव्या पांढऱ्या कॉम्बिनेशनमध्ये आरेलियाचं प्लांट आहे. हिरव्या आणि जांभळ्या कॉम्बिनेशनमध्ये रोहियो आहे आणि हे पानांचं जे डिझाईन दिसतं हिरव्या रेषा, हे फिटुनियाच्या 2 व्हरायटी आहेत. ही एक लाल रंगाची आणि ही एक पांढऱ्या रंगाची. त्यानंतर इथंच बाजूला एक ॲग्लोनिमा ची व्हरायटी आहे, क्वीन, मार्बल क्वीन म्हणतात हिला. आणि इथं जास्वंदाची कटिंग आहे. या खाली ज्या छोट्या 3 कुंड्या दिसत आहेत तुम्हाला, या 3ही कुंड्या आपल्या कलांचूच्या आहेत. कलांचूची बरीचशी व्हरायटी होती माझ्याकडं, त्यातली खराब होत होत 3 कुंड्या राहिल्या. त्यांना फार जपावं लागतं पाण्यासाठी. 1-2दा जरी पाणी एक्स्ट्रा पडलं तरीही झाडं खराब होतात. ही 3 आहेत आत्ता माझ्याकडे. आणि हे डेव्हिड बॅकबोनची एक कलरफुल व्हरायटी आहे. 2 कॉम्बिनेशनमध्ये याची पानं आहेत. आणि हे झाड आहे आपलं पर्पल हार्टचं. याला खूप सुंदर फुलं येतात उन्हाळ्यामध्ये. या सगळ्या झाडांना खूप वेगवेगळी केअर आहे आणि त्यांना जपणं फार कठीण असतं. इथं मध्येच एक ऑक्झॅलिस म्हणजे बटरफ्लाय प्लांट होतं. हे स्पायडर प्लांट आहे जे मी लावायला दाखवलं होतं तुम्हाला, व्हिडिओ आहे माझा. ही एक रोहियोची व्हरायटी आहे जी एका छोट्या भांड्यातून याच्यामध्ये शिफ्ट केली आहे. त्यानंतर हे आपलं बेबी सनरोजचं मदर प्लांट आहे. बरंचसं वाढलेलं आहे हे. याला इथं व्यवस्थित ऊन लागत नाही, पण मला याची पानंच आवडतात. त्यानंतर हा नारळ आहे माझा, देवपूजेच्या देव्हाऱ्यामध्ये मी ठेवते. याला पाहताय तुम्ही मुळं आलेली आहेत आणि इथं वरती वाढ पहा केवढी झालेली आहे. खूप छान दिसतं हे झाड आणि घरामध्ये असणं खूप शुभ असतं. शांतता समृद्धी नांदते आपल्या घरामध्ये नारळाचं झाड असल्यानंतर. आणि इथं पानाची वेल मी पाण्यामध्ये वाढवते सध्या, त्याला रूट यावे म्हणून. खाऊच्या पानाची वेल आलेल्या आहेत रूट, पण पाहूया आता ह्याला कधी ट्रान्सप्लांट करायचं पाण्यामध्ये. आणि ह्या कमळ बिया जे मी रिसेंटली तुम्हाला आपण एक उपक्रम राबवतोय कमळं लावण्याचा, त्याच्यामधल्या या कमळाच्या बिया आहेत. आणि पाहताय तुम्ही सगळ्या कमळाच्या बियांना छान छान कोंब उगवून आलेले आहेत, मोड आलेले आहेत. आता ही मी नवीन खरेदी केली आहे, अजून त्यांना रिपोर्ट नाही केली. ही पोर्चुलाकाच्या 2 व्हरायटी आहेत. एक पिवळ्या रंगाचं फूल आहे आणि एक लाल रंगाचं फूल आहे. ह्या 7-8 दिवसात मी करेल यांना शिफ्ट. आणि हे आहे पांढऱ्या जास्वंदाचं झाड. माझ्याकडे पिवळी आहे, त्यानंतर ऑरेंज आहे आणि एक गुलाबी खराब झाली ज्याची मी पुन्हा कटिंग लावलेली आहे, ज्याला वाढ होती आहे. आणि ही एक पांढऱ्या रंगाची व्हरायटी आहे. त्यानंतर हे ट्रायंगल हार्टची एक झाड आणलं होतं मी, अजून हे पण नाही लावलेलं. तर माझ्या बाल्कनी गार्डनमधलं हे छोटंसं कलेक्शन आहे. तुम्हाला जर हे आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझी बाग या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. नमस्ते.